trust you. Do you trust me? Sir, I trust you. And I... Sir, तुम्हाला सेम वाटत असेल ना तर तुम्ही एकदा तरी वळून बघाल. कुठे गेली माझी ओढणी? इथेच तर ठेवली होती. ए आई, तू माझी ओढणी बघितलीस का ग? तिथेच तर ठेवली होती. अगं तू हा ड्रेस घालून जाणार आहेस ऑफिसला? हो. तू एवढा भारीतला ड्रेस ऑफिसला घालून जाणार आहेस? शक्कू आत्याच्या मुलीच्या लग्नात शिवला होता ना हा, आता वर्षभर सगळ्या लग्नाला हाच घालायचा आहे. ए आई प्लीज ना ग, आमच्या ऑफिस मध्ये सगळ्यांचे कपडे चकाचक असतात, माझेच तेवढे साधे दिसतात. तू मायरा मॅडमना बघितलंयस ना, त्यांचे कपडे किती छान असतात. तू हा ड्रेस बदल. अगं पण काय, ओ बाबा सांगा ना हो आईला. अगं बाबा काय सांगणार? एवढे महागडे ड्रेस ऑफिसला घालून जायची परिस्थिती आहे का आपली? तू मायराशी आपली बरोबरी करू नकोस. अगं पण आई, विक्रांत सर पण कायम टापटीप असतात, एवढे रुबाबदार दिसतात ते माहितीये, मग त्यांची पण अपेक्षा असणार ना ग आम्ही चांगले कपडे घालावे. ऐकलं का निमकर? कोणाशी बरोबरी करतेय? जसं काय विक्रांत सर ऑफिस मधल्या प्रत्येक मुलीच्या समोर जाऊन बघतात तिने कुठला ड्रेस घातलाय. अगं असं नाही ग आई, आमचे सर असले सॉलिड आहेत ना, त्यांच्या नजरेतून छोटीशी पण गोष्ट सुटत नाही, म्हणूनच आमच्या ऑफिस मध्ये एवढी शिस्त आहे. मी आली ओढणी. आई घालू दे ना ग हा ड्रेस. बर घाल. हा घे डबा. थँक्यू अल्डू. आई तू याच्यात एक्स्ट्रा कोशिंबीर भरलीस ना त्यांच्यासाठी? हो बाई दिलीये ग. तू आज सुद्धा त्यांच्यासाठी डबा नेणार? ते मला परवा म्हणाले की त्यांना घरातलं साधं जेवण आवडतं म्हणून. मग मी त्यांना म्हटलं की मी आणत जाईन तुमच्यासाठी डबा म्हणून. त्यांच्याकडे बघूनच कळतं माहितीये ते किती हेल्थ कॉन्शियस आहेत ते. म्हणजे ते थोडंसंच खातात हा, पण असले फिट आहेत ना, आणि काही झालं ना तरी शांत असतात. मला फार आवडतात. नाही म्हणजे त्यांना एवढी बिझनेसची टेन्शन असूनही एवढे शांत असतात, हे मला फार आवडतं. उशीर झालेला चालतो का तुमच्या सरांना? नाही 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 ना, मग पळ लवकर. हो. आई ती पिशवी? अगं ती खाली कपाटात आहे. हो. अगं 2-3 दिवसांनी नेणार होतीस ना तू? नाही पण सर म्हणलेत की तुम्ही आणू शकता. चल येते मी. येते बाबा. ब्युटिफुल. नाही म्हणजे आज मला तुमचा ना एक फोटो काढावासा वाटतोय. काढू का? एक्सक्यूज मी. नाही नाही सॉरी बरं का, मी असं बोललो, पण आज ना तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय, खरंच सांगतो. थँक्यू. गुड मॉर्निंग मायरा. ईशा निमकरला काढून टाकल्याचं कळलं? तसं मी तुम्हाला प्रॉमिस केलंच होतं, अँड आय डिड इट. ती अजिबात फोकस नव्हती आणि झालं ते बरंच झालं. शी वॉज टोटल मिसफिट हिअर. कुणाबद्दल बोलणं चाललंय? मिसफिट कोण आहे? अजून कोण असणार झेंडे? द ग्रेट मिस ईशा निमकर. मायरा मॅडम परत आल्यात. कोण? ईशा निमकर. त्यांनी आत्ताच एंट्री घेतली. ओ ईशा परत आली. नॉट गुड मायराजी. हॅलो एव्हरीबडी. गुड मॉर्निंग मायरा मॅम. गुड मॉर्निंग सर. हॅलो गुड मॉर्निंग. हा काय प्रकार आहे सगळा? ईशा इकडे काय करतेस? मॅम सरांनी ऑफिसला यायला सांगितलं मला. सर? कोणते सर? विक्रांत सर. रिअली? यू थिंक आय एम अ फूल?
चाळीत येऊन सरांनी इन्व्हिटेशन दिलंय तुला? का खोटं बोलतीयस तू? तू मुद्दाम आलीस इकडे सरांना मस्का मारायला. ईशा हे बघ, मॅडम, विक्रांत सरांनी बोलवलंय लगेच. बघितलं मायरा मॅम, मी खरं सांगत होते. आता पटलं ना तुम्हाला? नॉट गुड मायराजी. आमच्या गावाकडे म्हणतात शत्रूचा गळ पण नदीचा तळ. माहित नसेल ना तर मरण अटळ आहे. खरंय म्हणजे. ईशा, लहानपणी हे असं कोडं तू खूप वेळा सोडवलं असेल. या कोड्यामध्ये एक उंदीर आहे आणि त्याला चीज पर्यंत पोहोचायचंय. कसं सोडवशील? सर, या कोड्यामध्ये एक तरी मार्ग असेल जो चीज पर्यंत पोहोचेल. तो मार्ग शोधून काढायला पाहिजे. करेक्ट. तेच तुला करायचंय. त्या दिवशी मी तुला सांगितलेलं काम तू चोख बजावलंस ईशा, पण त्यामुळे जयदीप दुखावला गेलाय आणि तो माझ्या अतिशय जवळचा आहे. हो सर, तुम्हीच सांगा आता मी काय करू. मला सांग, तुला हा जॉब हवाय ना? हो सर, मला हा जॉब हवाय. मग हा जॉब तुला परत मिळवावा लागेल जयदीप सरांकडून. सर, मी पूर्ण प्रयत्न करेन जयदीप सरांशी बोलायचा, पण सर ते बोलतील का हो माझ्याशी? हे बघ ईशा, मी त्याला इथे बोलवलंय, पण तो कसा रिॲक्ट होईल मला खरंच माहित नाही. जयदीपला लहानपणापासून खूप लाडात वाढवलंय. हट्टी आहे तो. स्वतःच्या मनाविरुद्ध घडलेली एकही गोष्ट त्याला सहन होत नाही. या कोड्यामध्ये सुद्धा या उंदराला चीज पर्यंत घेऊन जाण्याचा एक मार्ग आहे आणि तो तुला शोधायचा आहे. मी तुझी कुठलीही मदत करू शकत नाही. सर, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. ईशा, एवढी छान दिसते ड्रेसवर. थँक्यू सर. हे शोधताय? थँक्यू. तुम्ही विसरला होता, मी उचलून ठेवलं. एक सांगू, तुम्ही मला आहो जाऊ नका करू ना. मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. वेलकम बॅक. मी कसं समजावू जयदीप सरांना? मला किती टेन्शन आलंय माहितीये ना तुला? येस मायरा. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग झेंडे. सर आज काय मीटिंग आहे का? दादा बरोबर.
ओ माय गॉड झेंडे, आपल्याला ईशाने काहीच इन्फॉर्म नाही केलं या चेंज बद्दल. मायराजी, तुम्ही ईशा निमकर बद्दल बोलताय का? कोण आहे ही? ऍक्च्युली सर, त्या दिवशी तुम्ही जिला फायर केलं तिचं नाव ईशा आहे. काय? ती अजून इथे काय करते? सर 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 ऐकून तरी घ्या. काय मायराजी? चला. दादा दादा, हे काय चाललंय? ती मुलगी परत इथे कशी काय आली? अरे तुला भेटायला येण्यापासून अडवलं होतं तिने मला. जयदीप, प्लीज शांत बसा. बस बस. जयदीप, माझं ऐकशील? एक गोष्ट मला सांग, सरंजाम इंडस्ट्रीज मधल्या प्रत्येक एम्प्लॉईला आपण त्याला जे वाटतं ते व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे का नाही? दिली पाहिजे. मग या मुलीला सुद्धा तिच्या मनात जे काही आहे ते सांगायची संधी द्यायला पाहिजे का नाही? हे बघ, शेवटचा निर्णय तुझाच असेल. तू म्हणशील तो निर्णय मला मान्य, पण आपल्या इंडस्ट्रीचा मालक, त्याचं मन किती मोठं आहे हे आपल्या एम्प्लॉईजला कळायला हवं का नको? एकदा तिला बोलायची संधी देशील? तू म्हणत असशील तर चालेल. नक्की? ईशाला पाठवा. पण दादा, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. तिला जे काय ते पटपट बोलायला सांग. फक्त 6 मिनिटं आहेत माझ्याकडे. ऑफकोर्स. मे आय कम इन, जयदीप सर? जयदीप, बोलवायचंय? नमस्कार जयदीप सर. ईशा, जयदीप सरांकडे अजिबात वेळ नाहीये. त्यांच्याकडे फक्त 6 मिनिटं आहे. त्यामुळे तुला जे काही सांगायचंय ते पटकन सांग. ओके? हो सर. जयदीप सर, मी गणपतीची मूर्ती आज मुद्दामून आणली. माझी खूप श्रद्धा आहे या देवावर. दादा, माझ्याकडे वेळ कमी आहे. ऑफकोर्स. मी तिला सांगितलंय की तुझ्याकडे फक्त 6 मिनिटं. जयदीप सर, मी अजिबात जास्त वेळ घेणार नाही तुमचा. सर, तुम्ही लहानपणी गणपतीची गोष्ट ऐकली असेल ना, ज्यात पार्वती मातीपासून एक मूर्ती बनवते आणि त्या मूर्तीला जिवंत करते आणि त्या जिवंत झालेल्या मुलाला सांगते की माझी आंघोळ होईपर्यंत कोणालाच आत सोडू नकोस. गणपती आपलं काम चोख करतो, तो कोणालाच आत सोडत नाही. सर, मग तिथे खुद्द शंकरदेव येतात. सगळ्या जगाला त्यांची महती माहिती होती. पण सर, हा मुलगा, या मुलाचा जन्म तर नुकताच झाला होता. तो होता अजाण बालक. त्याला शंकराची महती माहिती नव्हती आणि म्हणून त्यांनी शंकराला थांबवलं आणि विचारलं की तुम्ही कोण म्हणून. तर शंकर त्या मुलावर भयंकर चिडले. त्यांना वाटलं की माझ्या घरात जाण्यापासून मला थांबवणारा हा कोण. ते प्रचंड संतापले आणि त्यांनी त्या मुलाचं शिर त्याच्या धडापासून वेगळं केलं. जयदीप सर, ह्या सगळ्यात चूक कोणाची होती हो? पार्वतीची आज्ञा मनापासून पाळणाऱ्या त्या मुलाची, का आपल्या घरात आपल्याला न सोडल्यामुळे चिडलेल्या शंकराची? सर, पण शिक्षा तर त्या मुलालाच झाली ना. खूप मोठी शिक्षा झाली त्याला. जीव गेला हो त्याचा या सगळ्यात. मग तिथे पार्वती आली
आणि पार्वतीने जेव्हा हे सगळं बघितलं ना तेव्हा तिचा प्रचंड आक्रोश झाला. ती शंकराला म्हणाली की हा आपलाच मुलगा आहे, तो माझ्या आज्ञेचं पालन करत होता, मग तुम्ही का मारलं त्याला? तर आणि शंकराला जेव्हा ती गोष्ट कळली ना तेव्हा त्यांनी एक क्षणही वाया न घालवता त्या मुलाला परत जीवनदान दिलं. त्याला नवं शिर दिलं. हत्तीचं शिर होतं ते, पण अशा प्रकारे आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा जन्माला आला. सर, मी नवीनच होते या नोकरीत. फक्त 2 दिवस झाले होते मला जॉईन होऊन. मला खरंच तुमच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि त्या दिवशी जे काय झालं ना ते खरंच मुद्दाम नाही झालं. मी फक्त विक्रांत सरांनी सांगितलेली गोष्ट मनापासून करायचा प्रयत्न करत होते. सर, मला माहितीये की मी तुमच्याबद्दल माहिती काढायला हवी होती. तुम्ही ह्या कंपनीचे मालक आहात. तर चूक झाली माझ्याकडून. तर मला प्लीज माफ करा याच्यासाठी. सर, मला तुमच्या ह्या कंपनीत खूप चांगलं काम करून दाखवायचंय. मला फक्त एक संधी द्याल का सर? प्लीज सर, तुम्ही जो काय निर्णय घ्याल मला मान्य असेल, पण माझ्यासारख्या नवीन आणि लहान मुलीसाठी तुम्ही वेळ काढलात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. सर, तुम्ही जो काय निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. दादा, मी निघतो. मला एक मीटिंग आहे. जयदीप, एक मिनिट. ईशा, मला असं वाटतं की जयदीप सरांचा निर्णय झालाय. तू यानंतर कंपनीमध्ये नाही आलीस तरी चालेल. तुला कंपनीमधनं काढून टाकण्यात आलंय. इज दॅट राईट जयदीप? जयदीप सर, तुम्ही जो निर्णय घेतलाय तो मान्य आहे मला. पण सर, खरंच त्या दिवशी जो अपमान झाला ना तुमचा, तो अजाणतेपणी झाला माझ्याकडून. खरंच मी काही मुद्दाम नाही केलो. मला प्लीज माफ करा. माफ केलं तुला. दादा, मी हिला परत नोकरीवर ठेवून घेतोय. खरंच सर? मी खरंच बोलतो. सॉरी सर. इट्स ओके. कॉंग्रॅच्युलेशन्स. जयदीपला खूप छान कन्व्हिन्स केलंस तू. बोल, तुला काय हवंय? सर, मला खरं तर एक गोष्ट हवी आहे. द्याल? तू मागून तर बघ. हे भरून द्या मला. काय आहे हे? तर हे स्लॅम बुक आहे. त्यातून ना आपल्या आवडत्या व्यक्ती, आय मीन आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल सगळं काही कळतं. त्यांचं आवडतं फूड, त्यांची आवडती जागा, त्यांची आवडती व्यक्ती, त्यांचा आवडता रंग, असं खूप काही. मज्जा असते. द्याल लिहून? नक्की नक्की ना? नक्की. तर थँक्यू. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. जा आता कामाला लाग. ऑल द बेस्ट. येस सर.